ड्रॉ होईल. इनिंग संपल्यानंतर ड्रॉ फेकण्यात येईल. याच्यातला विजेता संघ, त्याच्यानंतर नंदकिशोर खारबाव आणि कशेली स्वराज 11. म्हणजे अजून तब्बल 3 मॅचेस बाकी, हा धरून तिसरा. चला स्पीड अप. राजन हरिदास संघाच्या वतीने पहिल्या षटक प्रगती बदल बॉलिंग मार्क व तयार शैलेश चौधरी. तर बक्षीस तुम्हाला लावायचे असतील कृपया पैसे पाठवून द्या प्लीज. त्याच्यानंतर अनाउन्समेंट होईल. जीपे बीपे आता काही नाही. हा 2 झाले मेंढे ना टोटल 2 झाले. अच्छा अच्छा येस येस. नाही ते सांगतात या म्हणतो. Yes, long off, long on, Debish cover point. A cover, short third man. Deep mid wicket, the back was spell leg. अरंज धावायला कॅच व्हायला हवा होता. तर मिळतील 2 धावा वीरतानाजी दापोडे संघाला. राजन बॅट्समन, मागच्या सामन्याचा हिरो राजन मडविणार आहे पाटील. खरं म्हणजे कॅच व्हायला होता भाई. चला शैलेश चौधरी खेळले. राजन संघाची धाव संख्या बिनबाद 2. क्वार्टर फायनल उपांत्य फेरीचा हा सामना, उपांत्य पूर्व फेरीचा हा सामना. बॉलिंग मार्क होता या शैलेश चौधरी खेळेल. फलंदाज राजन इज बॅटिंग ऑन 2. आणि हा यस पुन्हा एकदा लॉब केलाय. परत एकदा संधी आलेली आहे पण तू जाईल पुन्हा एकदा. पहिल्यांदा लॉंग ऑन नंतर लॉंग ऑफ. 4 धावा. मिस्टर राजन आणि हा यस पुन्हा एकदा रिवर्स. तर मिळेल 1 धाव. संघाची धाव संख्या नो बॉल द इशारा आणि असेल फ्रीट. नो बॉल आहे का बिमर आहे. थर्ड अंपायर नाही बाबीच. सुनील पाटील तुम्ही निर्णय द्यायचा आहे. काय निर्णय काय. येस नो बॉल. इट्स अ बीमर डिलिव्हरी. 1+1 2 धावा मिळतील आणि असेल फ्री हिट. धाव संख्या 6 म्हणून बिनबाद 6 वर. हो येस चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. एका दिला खेळण्याचा प्रयत्न फंबल झालाय. हो ग्रेट फिल्डिंग. क्या बात आहे प्रवीण म्हात्रे. चिकन खाल्याचा इफेक्ट आहे. 7. शैलेश चौधरी तयार. केलेल राजन राईट आर्म होते विकेट. आणि हा यस थेट हातामध्ये. 2 धावा मिळतील. वास्तविक झेल व्हायला होता. धाव संख्या तरी 9 वर. लास्ट डिलिव्हरी. 2 बॉल बॅक. 2 बॉल्स 2 मागाचा बिमर होता त्याच्यामुळे नो बॉल होता. धाव संख्या बिनबाद 9 फॉर नन. चांगली सुरुवात राजन आणि हरिदास. वीर तानाजी दापोडे आणि यजमान संघ सोनादेवी टेमगर. आणि हा यस पुन्हा चेंडू हवेमध्ये असे सॉफ्ट डिसमिसल. हो ग्रेट कॅच. आणि राजन बॅक टू द डग आउट. चांगला विस्फोटक फलंदाज वीर तानाजी दापोडे संघाचा पहिला विका पहिला गडी गारत पहिला हद्रा. प्रिन्स 9 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट.
चला वन डाऊन द फलंदाज. न्यू बॅटर इज राजू. नवीन फलंदाज राजू. संघाची धाव संख्या 1 बाद 9. 9 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. लास्ट डिलिव्हरी लेफ्ट फ्रॉम शैलेश चौधरी. संघाच्या वतीनं पहिल्या षटक प्रगती पदावर. संमिश्र मारा केला पहिल्या षटकात. 2 जर झेल घेतले तर नक्कीच अजूनही परिस्थिती वाईट झाली असती. फुलटॉस अगेन. पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग. नॉन स्ट्रायकरला फलंदाज परंतु लेझी आणि फलंदाज बाद होईल. धावावरील षटक क्रमांक पहिले संपुटात. धाव संख्या 11 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 3 षटकांचा सामना असेल. द मॅच विल बी 3 ओव्हर्स लिमिटेड ओनली. टॉस जिंकलाय सोनादेवी टेमघर संघानं. पहिल्यांदा निवडली फिल्डिंग आणि प्रतिस्पर्धी संघ वीर तावनाजी दापोडी. नंदकिशोर खरबाव. चला याच्यानंतर इनिंग संपल्यानंतर आम्ही ड्रॉ करू. जयवंत पाटील. आमच्या कट्टर समर्थक कोपरगावचे 40+ खेळाडू गुपेश म्हात्रे यांनी स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद लुटतायत आणि कट्टर समर्थक ते म्हणतात पूर्ण ताकदीनिशी आम्ही उतरतो तुमच्या समर्थनार्थ. चला चला स्पीडअप करा. दुसरं षटक प्रगती पदावर. अल्पेश चौधरी नवीन गोलंदाज. धाव संख्या 2 बाद 11. चला स्पीडअप करा प्लीज. राईट आर्म होता विकेट तयार. हो या चाबुक शॉट. चांगलं टायमिंग. अप्रतिम फटका लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा गोल यांच्या मधून. दमदार टायमिंग. कलात्मक तंत्रशुद्ध चार्मिंग अट्रॅक्टिव्ह स्लो डीजे. पंधरा संघाची धाव संख्या 15. चांगलं टायमिंग. प्रॉपर स्ट्रोक्स. ओरपी चेंडू ऑन द राईज खेळलाय आणि दमदार टायमिंग. बॅट्समॅन दिनेश पाटील वीर तानाजी दापोडे संघात आणखीन एक घणाघाती विस्फोटक मॅग्निफिशियंट प्लेअर अल्पेश. हो यस पहिल्यांदा आक्रमण नंतर मात्र बचाव. काय टायमिंग. स्टेअर केला चेंडूला. 2 धावा मिळतील. संघाची धाव संख्या झाली 17 वर. 17 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. दिनेश पहिल्यांदा चौकार नंतर मात्र 2 धावा. पहिल्यांदा आक्रमण नंतर मात्र बचाव. तर रवींद्र म्हात्रे यांच्याकडून खास समालोचक धन्यवाद देतो. मंडळ आभारी आहे. ड्रोन
जरा व्यवस्थित बसा जरा. या ड्रोनची भीती वाटते हो. एक असाच बसला होता आणि संपूर्ण सामान उघडं झालं चित्रीकरण. नाही म्हणजे याची भीती वाटते कारण हवा पण लागते ना हो. अरे एकाने विग लावला होता, विगच उडला, संपूर्ण टाकला बाहेर. हे देखो. येस मॅचिंग. अच्छा अच्छा. ओके 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 थँक्यू. प्रवीण भाई. हो येस पुन्हा एकदा चांगला टायमिंग. काय बॅटिंग करतोय जबरदस्त. पुन्हा एकदा समय सूचक बॅटिंग दिनेश. संघाची धावसंख्या झाली तब्बल 23-21 21. पहिल्या षटकात 11, दुसरं षटक 10 धावांचं. मोहनदाला फोन करा ना. हो येस पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी आउटसाइड द स्टंप. स्विंग अँड मिस. जबरदस्त गोलंदाजी. भेदक मारा जालिम जलाल विषारी मारा डॉट डिलिव्हरी. सांगा टोटल स्कोर 21 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक दुसरा प्रगती पदा रायरा महोदय विकेट. जबरदस्त मैदान, चांगली स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा. सोनादेवी चषक 2025 हे दमदार आयोजन. या स्पर्धेचे सर्वे सर्वा बाळांबे चौधरी आणि भावी नगरसेवक शिवसेनेचे डॅशिंग दमदार डायनॅमिक पर्सनॅलिटी रोहित चौधरी. आणि हा यस पुन्हा एकदा खोलो टाप्याचा चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी आणि षटक क्रमांक दुसरं संपुष्टात. चांगला बोलले या टिक्याला. पहिल्या षटकात 11, दुसरं षटक 10 धावांचं. 12 चेंडू 21 म्हणजे प्रति षटकामाग 10.50. 10.5 धावांचा स्कोरिंग रेट. शेवटचं षटक अंतिम अखेरचं निर्वाणीचं फायनल स्लॉग ओव्हर. चला टीम मीटिंग नको प्लीज. जशी इनिंग संपेल त्याच्यानंतर ड्रॉ होईल. एक चिठ्ठी असेल विजेता संघ, एक असेल नंदकिशोर खारबाव आणि दुसरे असेल कशेळी. जेवण पाटील कुठे आहेत? जेवण चिठ्ठ्या करून ठेवा प्लीज. एक विजयी संघ नंदकिशोर खारबाव आणि दुसरी कशेली, असे 3 स्वराज्य कशेली. 3 बलाढ्य संघाचा समावेश. याच्यानंतर सेमी फायनल, त्याच्यानंतर फायनल. चला स्पीडअप करा प्लीज. मदन चौधरी मागच्या सामन्याचा हिरो. बरेच कधी म्हणजे जवळ 2,500 ते 3,000 रुपये जमा झाले ना त्याला, बरोबर की नाही? बोला. तर निलेश चौधरी यांनी जर झेल घेतला 100 रुपयाचे कॅश प्राइज. जय चौधरी. चला दिनेश चौधरी बॉलिंग मार्ग तयार. षटक क्रमांक तिसरा प्रगती पदार. पहिला चेंडू त्याच्या पठाडी मधला. चला दोन्ही संघाची कॅप्टन या प्लीज. दोन्ही टीम नंदकिशोर खारबाव आणि स्वराज 11 कशेळी. कारण आता ड्रॉ होईल प्लीज. त्यांचे कॅप्टन कोणी असतील तर समर्थक असतील किंवा त्यांचे कोण प्रतिनिधी असतील या लवकर प्लीज. धाव संघ 22. 22 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 बाद 22 अशी ही सद्य स्थिती. अतिशय चांगलं मैदान, चांगलं आयोजन, दमदार स्पर्धा, क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटची मांदी आळी, 40+ ही अभिमानाची प्रतियोगिता. समोर भिवंडी तालुक्यामधील नामवंत नामचीन स्पर्धा. चला मदन चौधरी बॉलिंग मार्क तयार. चला येस जेवढे क्रिकेटचे अंपायर नग असतील, जेवढे जेवढे आहेत ना, जेवढे टोळे असतील सगळे उपस्थित असं प्लीज. अंपायर असतील, स्कोरर असतील, हे आहेत समजा. अनुगुण असतील तर कोणी. आणि हा येस अकोट आपला हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा. हो येस बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेग मध्ये लॉक करता डीजे.
धन्यवाद. नवीन बॅटर द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स नवनिर्वाचित फलंदाज तर सन्माननीय बळवंत चौधरी यांचं साहेबांचं आगमन झालं. पुन्हा त्या स्पर्धेला हार्दिक स्वागत असेल. आपण आलात या स्पर्धेला उपकृत केल्याबद्दल. चला एक्स्ट्रा फील्ड त्याला घ्या. दोन एक्स्ट्रा मागे उभं करावंस आणि दोघे तुम्ही इकडे या. तुम्हाला टेन्शन नाही. फक्त बॅट्समन शिंग सांभाळावंस. चला स्पीडअप करा प्लीज. स्वराज्य कशेळी नंदकिशोर खारबाव या दोन्ही संघाचे कॅप्टन. हा तुम्हाला शेवटचा पुकार असेल. अंतिम अल्टिमेटम आहे. सुनील भोईर आणि जयेश पाटील दोन्ही संघाचे कॅप्टन ड्रॉ करायचा प्लीज. स्वराज्य कशेळी 40+, त्याच्यानंतर नंदकिशोर खारबाव 40+ आणि याच्यातला विजेता संघ अशा 3 चिठ्ठ्या असतील. ड्रॉ होईल आफ्टर द इनिंग. हे मी काय बोलतोय, हे लिंबू सरबत घेऊन एक मस्त गोड लिंबू सरबत. जा गोड लिंबू सरबत, गोड लिंबू. हो यस क्लीन बॉल त्रिफलाचित दांडी गोल जबरदस्त चेंडू अप्रतिम डिलिव्हरी भन्नाट मारा सुसाट मारा. चला 3 चिठ्ठ्या आहेत. नंदकिशोर खारबाव स्वराज्य कशोळी आणि एक याच्यातला विद्यमान सामना विदयचा संघ. चला कॅमेरामॅन प्लीज फोकस करा. स्वराज्य कशोळी अंतिम फेरीत दाखल नाही 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 अच्छा नाही का. अच्छा अच्छा बघा म्हणजे तुम्ही तुमच्या हे केलं. तुमचं नशीब पाहिजे आली ती लक्ष्मी. तुम्ही धुडकान आता दाऊदच येणार घरात लक्ष्मी यायच्या ऐवजी. हो हो केलाय चांगला टायमिंग आणि वन बाउंस सीमारेषेबाहेर लॉंग लेग स्क्वेअर लेग याच्यामधून दमदार टायमिंग. हा कोट्टा ब्याचा चांगला प्रॉपर स्ट्रोक्स बजावटीचे ठोक. येस पुन्हा एकदा चांगला टाइम ऑन साईडला. चांगला फटका दमदार शो चेंडू जाईल. स्क्वेअर एक तसाच फटका पण तो यावेळेला लॉप नव्हता केला. पुन्हा एकदा खराब फबलिंग आणि फलंदाज. येस द रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. अफलातून ट्रिमेंडस रनिंग बिटवीन द विकेट. टोटल स्कोर इज 28. 2 balls टू गो फ्रॉम मदन चौधरी. शेवटचं षटक प्रगती पदावर. जितेंद्र फुलोरे आणि निलेश चौधरी यांनी जर झेल घेतला 100 रुपयाचा कॅश प्राइज फ्रॉम रवींद्र म्हात्रे यांच्या सन्मान यांच्या माध्यमातून. आणि हा यस पुन्हा एकदा वेस्ट कॅच. रनिंग मध्ये कॅच घेणं म्हणजे 40+ला हे करणं जोक नाही. अतिशय चांगली रनिंग आणि हा आणखीन एक विकेटचं पतन होईल. राहिला फक्त इन शेवटचा बॉल लास्ट डिलिव्हरी लेफ्ट फ्रॉम मदन चौधरी. चांगली बॉलिंग. डाव संपला फिनिश. टोटल स्कोर झाला 28. एक बॉल बाकी आहे ना रे. एक बॉल बाकी होता ना. परत बघा धाव संख्या टोटल 28.
आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. चला या स्पीडअप करा प्लीज. यस विजयी संघ याचा तो सामना चालू आहे. विजयी संघ जाईल फायनलला. टेमगर बघा तुमच्यासाठी नामी संधी आहे. 3 मेंढे मिळतील. बोला बोला पक्का गोर टाकला असेल या आता पुढच्या महिन्यात सांगा. पुढच्या महिन्यात 100% भेटेल. आता नको बोलू. त्यांना टॉसला बोलवा. शांतीचे शांतीचे मारा कपाल जायचं आहे मला माहित आहे तुला. हॅलो 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 हॅलो. चला या टॉस करण्यासाठी दोन्ही कॅप्टन हॅलो. सेमी फायनल नंबर 2 चा सामना आपल्याला बघायला मिळेल. नंदकिशोर खारबाव आणि स्वराज्य कशेली. बलवंत चौधरी साहेबांना विनंती करतोय आणि बंधू काका आपणास विनंती करतोय शाखा प्रमुख आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते आम्ही ही टॉस करणार आहोत. सेकंड सेमी फायनलचा सामना नंदकिशोर खारबाव आणि स्वराज्य कशेळी. अरुणजी चौधरी आपणास देखील विनंती करतोय आपण देखील जॉईन व्हायचा टॉस बॉक्स मध्ये. चला या दोन्ही कॅप्टन लवकरात लवकर. जयेश आपण या. सुनील भोईर आपण देखील आम्हाला जॉईन व्हायचं आहे. टॉस ही केली जाईल. सोबतच जयेश चौधरी देखील आम्हाला जॉईन झालेला आहे टॉस बॉक्स मध्ये. हेड आणि टेल जयेश एकाचा नाम उल्लेख करायचा आहे. हेड असा कॉल होता. हेड झालेला आहे. नाणेफेक जिंकले स्वराज्य कशेळी कर्णधाराने. फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. क्षेत्ररक्षणासाठी पाचारण करण्यात आलेलं आहे नंदकिशोर खारबाव या संघाला. मी आपल्याला घेऊन येते कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तिथे सज्ज आहेत दशरथ पाटील सर. धन्यवाद. ओके थँक्यू जयवंत पाटील. अच्छा हा का हा बस 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 हा चालेल. हो थांबा फोन करतो मग शुभेच्छा येतो. आणि आमचे कट्टर समर्थक कशेली गावचे एक दमदार यशस्वी आयोजक साजम भोईर यांनी या टीम साठी स्पर्धेच्या शुभेच्छा धन्यवाद देतो. यस रोहिदास चौधरी यांच्यातर्फे रोहिदास भाऊ चौधरी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. ही मॅच की नंतर हा सामना जिंकला तर तुम्हाला मिळतील बघा मटन विथ बियर. दारूचे पैसे लगेच सुटलेले आहेत म्हणजे टेन्शन नाही. रुपयाचा खर्च नाही. खिशाला 1 रुपयाचा खर्च नाही. सगळा फुकट आहे. चला योगेश आणि शैलेश पहिली जोडी आणि बॉलिंग मार्क तयार. राजन पाटील जो सलामीला आला होता बॉलिंग मार्कवर. 29 धावांची गरज. जबरदस्त बिग फाईट बिग बॅटल. कडवी झुंज कडवा प्रतिकार. पहिलं षटक पहिला चेंडू तयार राजन पाटील यांच्या पठडी मधला. हो स्विच करायचं काही गरज नव्हती. एक धाव मिळते. संघाची धाव संख्या 1 वर बिनबाद 1. बायचा इशारा. थोडं थांबा वेट करा नंतर अटॅक करा. कारण स्कोर काय तेवढा सोपा पण नाही. कारण प्रतिस्पर्धी संघ हा वीर तानाजी दापोडे हा बलाढ्य संघ
ज्यानं पायगाव संघाला पराभूत केलं होतं, 2 ओव्हरमध्ये सामना फिनिश केला होता. इतकी वाईट अवस्था पायगावची करून ठेवली होती. स्वयंभू पायगाव. राजम पाटील जो जिंकेल गोस टू फायनल, मेगा फायनल, अंतिम फेरीत दाखल होईल. नशीब बघा बलवत्तर असू द्या, कारण विजेता संघ अशा चिट्या होत्या. याच्यानंतर सेमी फायनल नंदकिशोर खारबावानी विरुद्ध स्वराज इलेव्हन कशेली, युवा मित्र मंडळ सिद्धिविनायक रेसिडेन्स. हो येस, अप्रतिम डिलिव्हरी, मोठा फटका मानतो, सफल झालाय, चेंडू गेलाय शॉर्ट मैदानला. गॅदर केली बॉलर, एक धाव मिळते. संघाची धावसंख्या 2 वर. अतिशय दमदार आयोजन, चांगली स्पर्धा, चांगलं मैदान, भव्य दिव्य व्यासपीठ. हो येस, अप्रतिम डिलिव्हरी आणि फलंदाज बाद. युवा सेनेचे उपशहर प्रमुख प्रवीणजी प्रदीपजी चौधरी यांनी स्पर्धेसाठी 1 नंबरचं पारितोषिक, प्रथम क्रमांकाचं जे बक्षीस. एक मिनिट थांबा दादा. हॅलो नमस्कार, बोला. या 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 आलो करतो. तर आमचे कट्टर समर्थक मोहन भोई ताळाजी गावचे यांनी या स्पर्धेत शुभेच्छा. आणि ज्यांची स्पर्धा 14, 15, 16 ना, तर प्रल्हादजी चौधरी यांचं आगमन झालं. पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत असेल. आपल्याला विनंती आहे कृपया स्थानापन्न व्हावं. विजय स्पोर्ट्स ग्रुप यांच्याकडून आमच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज. धन्यवाद, मंडळ आभारी आहे. किरण बॉलिंग मार्क वर तयार. राजम पाटील पुन्हा एकदा ऑनसाइडला, चांगला फटका, दमदार स्ट्रोक, चेंडू झाला हवेमध्ये. दरम्यान 2 धावा मिळते. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांनी संघाचा टोटल स्कोर झाला आहे 4 वर. बिनबाद 4, 1 बाद 4, 4 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय चांगली स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा. विद्यमान सामना वीर तानाजी दापोडे विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम सोनादेवी टेमघर असा हा विद्यमान सामना. बरेचसे पैसे लावलेत टेमघर संघावर. सगळा हा जुगार खेळलाय नाही का. मेंढे रोख पाक्षिसे. तर सन्माननीय उमेशजी चौधरी साहेबांचं आगमन झालं पुन्हा एकदा. तर सन्मान चिन्ह ज्यांनी या स्पर्धेत स्पॉन्सर केले त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आपण आलात. राईट आर्म राहून द विकेट. राजन चौधरी थोडासा मात्र आता ज्ञानेश्वर अटॅक करावा लागेल. टार्गेट जसं तुमचं वाढेल त्याच्यात तुम्ही टेन्शनमध्ये याल. कमीत कमी 1 षटका तरी, एक मोठा फटका येणं का बंधनकारक असेल, मारावा लागेल. आणि हा यस अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्ह, चांगलं टायमिंग, परंतु तर 2 धावा मिळते. संघाची टोटल धाव संख्या झाली 1 बाद 6 वर. 6 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. जिंकण्यासाठी तब्बल कोणाची दिंडी आहे ती? यस कशेळी, दिंडी क्रमांक 1. आंब्याच्या झाडेकडे स्थापन तिथं पाचतनी पडा नवरा तुमचा. येस धन्यवाद. बघूया मंडळ आभारी आहे. चल लवकर आला था कारण म्हणजे डस्टबिनला या तुम्ही लवकर. रामू गणू पाटील. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू जाईल डिफाईन लेगला. 2 धावा. येस येस रनिंग बिटवीन द विकेट आणि फलंदाज. कारण जे बॅट जर टेकली असती किंवा जरी घसपटीत नेली असती, घसपटीत, आणि तो पण शॉट देखो, 1 भी रन नाही. दुष्काळात 13वा. चलो षटक क्रमांक पहिलं फिनिश. धावा दिल्या फक्त इनिमिन
6 धावा. काय बॉलिंग अटॅक केला राजन पाटील. वीर तानाजी दापोडे संघाचा हा जबरदस्त बॉलिंग अटॅक, मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. 12 चेंडूने जिंकण्यासाठी पाहिजे 23 धावांची गरज. 11.5 धावा ठोकाव्या लागतील प्रति षटका माग. चला नवीन फलंदाज. अरे व जाऊ का नको, जाऊ का नको, हे बघा अल्पेश. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. वीर तानाजी दाभोळे आणि सोनादेवी टेमगर असा हा सामना आहे. जो जिंकेल तो जाईल, अंतिम फेरीत दाखल होईल. नशिबाची साथ बघूया कुठल्या संघाला मिळते. एकीकडे सोनादेवी टेमगर ज्यांचं हे घरचं मैदान आहे, यजमान विरुद्ध पाहुणे असा हा अटीतटीचा नाट्यमय उत्कंठावर्धक सामना आहे. व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच. 2 बलाढ्य संघामध्ये बिग फाईट, बिग बॅटल, कडवी झुंज कडवा प्रतिकार. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर बॉलिंग मार्ग तयार. संघाचा दुसरा मीडियम पेसर, मध्यम गती गोलंदाज स्वराज येवलेन कशेली, नंदकिशोर खारबाव. चला गेंदबाज राजेश पाटील. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्ग तयार. 12 चेंडू मध्ये 23 धावांची गरज. अतिशय टार्गेट नक्कीच. जो जीतेगा वो जागा फायनल में, गोस टू फायनल. राईट आर्म राऊंड द विकेट. आणि हा चेंडू पुन्हा ब्लॉक होल मध्ये खोदून काढलाय. चेंडू गेलाय मिड ऑनला. हो क्या बात आहे. त्यामध्ये पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. 2 धावा मिळतील. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या 8 वर. 21 11 मध्ये 21 धावांची गरज. काय जबरदस्त मॅच झाली 2 बलाढ्य संघासमोर. वीर तानाजी दापोडे फायनलचं तिकीट. सलग 3 षटकार मारले. आणि रवींद्र महादेवचा 500 रुपयाचा कॅश प्राइज. ये देखो अरे गयो. नका पैसे लावू. चला नवीन फलंदाज, नवीन बॅटर सचिन पवार. ये देखो खारबाव, देखो कसा ड्रेस बघा कसा. एअरटेलच्या पोरी पण झक मारतील. बघितलं एअरटेल मध्ये गेलात कधी तुम्ही. याला रिचार्ज तास बसून राहतात. काय वेशभूषा आहे जबरदस्त. भन्नाट ड्रेस. अरे वरून ये खालून कशाला जात आहे. वरून या एवढा कार्पेट टाकलं तुमच्याकडे आम्ही. कशाला पाय माखवत आहे. दिंडी क्रमांक 2. अच्छा अच्छा. एन्जॉय एन्जॉय. चला हो येस पुन्हा एकदा चांगलं टायमिंग आहे. पण तो चेंडू जाईल थेट हातामध्ये. जरा ताकद लावा. बर्गर पिझ्झा खाय करतात पाया मुंडी खा मग
कसे शॉर्ट वर शॉट ते पण गुडघे टेकून. शॉर्टवर शॉट म्हणजे षटकार आणि चौकार. हे असे बायकोले भटके मारून कशी मॅच जिंकणार. जरा ताकद लावा जरा. 9 मध्ये 20. ठोकाठोकी करायचे. पुढून ठोका मागून ठोका पण ठोका. राइट आर्म राउंड दे फेंक के तैयार. हाँ ये देखो कुछ भी नहीं. एक धाव. 8 चेंडू 18 धावांची गरज. 8-19 राहिले 2 बॉल. 2 लुटो. आणि हा येस आउटसाइड द ऑफ स्टंप. आणि हा येस फेर डिलिव्हरी. त्याला वाटलं होतं की पंच कदाचित वाईट देतील. असं चालत नसते. अंडर टेन्शन 7 मध्ये 19. 7 गेंदे 19 रन. सहा चेंडू 12 धावांची गरज. निर्णायक षटक हातामध्ये लावा प्लीज. जनार्दन सोंग्या चौधरी यांचं आगमन झालंय. मंडळातर्फे हार्दिक स्वागत असेल. येस मौळाचे सहकार्य. अभि लगाव. नाही ना नंतर नको. येस आता मॅच मात्र संपूर्ण कमबॅक केलंय. अजूनही एक छक्क्याची गरज आहे. आणि हा चेंडू हलक्या त्यानं पुश केला. टॅप केला. चेंडू जाईल. हे 2 धावा राहिले. 4 धावा. 4 मध्ये 4. 4 मध्ये 4. पुन्हा एकदा कशाला घेताय. हाय ना बरं आहे ना. 3 मध्ये 4. कंपल्सरी चेसिंग. एक जरी धाव कमी पडली तरी हात चोळीत जावं लागेल. ह्या धाव तुम्हाला करावे लागतील. थांब रे घालतील धामा. घालतील धामा नाही तुमच्याच उपटे पडायच्या. उलटा व्हायचा सर प्रकरण. अरे ये तो गया और फाइनल में जाकर सोना देवी टेमगर गोस टू फाइनल. पैसे पहिले जमा करा सहित. इकडे खाटका सहित बाकरे आले चालतील. येस रोहिदास भाऊ आपण उधारी कोणाकोणाची बाकी नाव द्या मला. नाही नाही आता नाही अनाउन्समेंट नाही. उधारी पहिले उधारी क्लिअर करा. नाही तर आपलं सगळे पळाले बघा. रोहिदास चौधरी प्लीज. 1000 द्या रोहिदास चौधरी. तुमचे 1000 येऊ द्या. ज्यांचे उधारे असेल. काय असतं माझ्या स्पर्धा लाईव्ह आहे. रवींद्र म्हात्रे यांचे ते देतील 500 रुपये. नाही नाही देऊन टाका 500. जाऊ दे हार्दिक भेट जाऊ दे. चला जाऊ दे सोडलेलं आहे त्यांना. तो यांचे कुठे आहे रोहिदास भाऊ. हा चला येतील.
भाऊ चौधरी साहेबांकडून सोनादेवी टेमघर संघाला 1000 रुपयाचा पुरस्कार आलेला आहे. सामनावीर खेळाडू या सामन्यामधील अल्पेश चौधरी ठरलाय या सामन्यातील सामनावीर खेळाडू. अल्पेश, आपण या सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी अतिथी कक्षामध्ये मान्यवर कक्षामध्ये हा पुरस्कार दिला जाईल अल्पेश चौधरीला. कॅप्टन नॉक इनिंग पुन्हा एकदा त्याने सादर केली. सेकंड टाइम सामनावीराचा पुरस्कार स्वीकारताना पाहतोय अल्पेश चौधरी. अंतिम फेरीत धडक मारणारा संघ सोनादेवी टेमघर. सामनावीराचा पुरस्कार अल्पेश चौधरीला आम्ही देणार आहोत. चला सामनावीराचा पुरस्कार देण्यासाठी विनंती करतोय. 1000 रुपयाचा पुरस्कार निश्चितच दिलेला आहे सोनादेवी टेमघर संघाला. रोहिदास चौधरी साहेबांनी 3 षटकांचा सामना आहे. चला सामनावीराची ट्रॉफी घेऊन या. थोडस आडाओढत शांतता राखा, इथे गोंधळ करू नका. रोहिदास भाऊ चौधरी साहेबांना विनंती करतोय, साहेब आपल्या शुभ हस्ते सामनावीराची ट्रॉफी प्रदान करायची आहे अल्पेश चौधरीला. यस, बघा 1000 रुपये देखील रोहिदास भाऊ चौधरी साहेबांनी दिलेले आहेत. सोनादेवी टेमघर हा संघ अंतिम फेरीत धडक मारतोय सोनादेवी चषक 2025 मध्ये. सेकंड सेमी फायनलचा सामना आपल्याला बघायला मिळेल. स्वराज्य कशेळी आणि त्यांच्या विरोधात टीम असेल नंदकिशोर खारबाव. प्रांशुल मितेश चौधरी यांच्या शुभ हस्ते प्रांशुल मितेश चौधरी यांच्या शुभ हस्ते 1000 रुपयाचा पुरस्कार देण्यात आलेला आहे सोनादेवी टेमघर संघाला. तर चला आपण लगेचच दुसरा